सोलापूर शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम करणारा एक महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मरियाई चौक दरम्यान जुना रेल्वे ब्रिज अति धोकादायक बनल्यामुळे तो पाडून नवीन पूल उभारण्याचे काम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। यासाठी हा संपूर्ण मार्ग तब्बल 1 वर्षासाठी बंद केला जाणार आहे। सोलापूर शहरातील एक महत्त्वाचा दुवा असलेल्या अण्णाभाऊ साठे चौक ते मरियाई चौक हा मार्ग आता 9 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण वर्षभर बंद राहणार आहे। जीर्णावस्थेत गेलेल्या रेल्वे ब्रिजमुळे अपघाताची शक्यता वाढली होती, त्यामुळे पूल पाडून नवीन पुलाचं काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। याच अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाने अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। 9 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 1 वाजल्यापासून ते 8 डिसेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद असेल। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की काम सुरळीत पार पाडण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या मार्गाच्या बंदीमुळे सोलापूर शहरातील दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असला तरी नवीन पूल उभारल्यानंतर या मार्गाचा भार मोठ्या प्रमाणात हलका होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सगळे सोलापूरकरांना नमस्कार। ट्रॅफिकचे बद्दल एक महत्त्वाची सूचना आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मरियाई चौकचे दरम्यान जे रेल्वे ब्रिज होता ते खूप जुना आणि पूर्णपणे जीर्ण झाला होता। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांना पाडून आणि नवीन ब्रिजची ही संकल्पना केली आहे। त्या अनुषंगाने जे तिथलं ट्रॅफिक आहे ते बाधित राहणार आहे। त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाने ऑल्टरनेट मार्ग सगळ्यांना दिले आहे। त्याबद्दल मी आपल्याला एक सूचना देतो। जे मरियाई चौक ते STS स्टँडकडे येणारी जे वाहतूक आहे ते मरियाई चौक शेटेनगर रेल्वे बोगदा, खतीनकर अपार्टमेंट, MSEB ऑफिस निराडी वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज बस स्टँडपर्यंत ते येईल। मरियाई चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाण्याकरिता मरियाई चौक, नागोबा मंदिर, रामवाडी पोलीस चौकी, रामवाडी दवाखाना, रामवाडी ग्रीन गोडाऊन, मोदी बोगदा, जांबामुनी चौक, मोदी चौकी ते कुमार चौक इथे येणार आहे। त्याच्यानंतर मंगलवेढा रोडकडून हैदराबाद, तुळजापूर, विजापूर, पुणेकडे जाणारी वाहतूक नवीन विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करतील। मंगलवेढाकडून येणारी जड वाहतूक जे आहे ते नवीन केगाव बायपास रोडचा वापर करतील आणि देवगाव व दामनी नगर येथील रहिवाशी सोलापूर शहरात येण्यासाठी जगताप हॉस्पिटल, CNS हॉस्पिटल, जानकर नगर, नवीन रेल्वे बोगदा, अभिमानश्री नगर, अरविंद धाम वसाहत, जुना पुना नाके हे मार्गचा वापर करतील। जे नागरिकांना याच्याबद्दल ते त्रास होणार आहे त्याच्यासाठी सगळी तयारी जी आहे ते पोलीस प्रशासनाने केले आहे। याच्या व्यतिरिक्त कोणाला काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम होतील तो ते तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।